अशा प्रकारे मटकीची रस्सा भाजी बनवण्यासाठी लागणारे साहित्य म्हणजे ओलं खोबरं, टोमॅटो, कोथिंबीर, मटकी, बटाटा, आलं लसूण पेस्ट, कढीपत्ता, हिंग, तेल, मीठ, घरगुती मालवणी मसाला, हळद, राई, जिरं आणि धना पावडर. बनवायला सुरुवात करूया. कढई छान तापल्यावर त्यात 3 चमचे तेल घालूया. आता तेल छान तापलं आहे. त्यात चिमूटभर राई आणि जिरे घालूया. कढीपत्ता आणि कांदा तळून घेऊया. आणि 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालूया व त्यात 1 टोमॅटो, ओले खोबरे ॲड करूया. त्यानंतर मसाले घालून घेऊया. तर मी येथे 3 छोटे चमचे घरगुती मालवणी मसाला ॲड करते. हा मसाला मी घरीच बनवला आहे, त्यामुळे भाजीची चव अधिकच वाढते. थोडीशी हळद, थोडीशी धना पावडर. सर्व मिश्रण छान एकजीव करून त्यात थोडे मीठ व हिंग ॲड करूया. मिश्रण ढवळून घेऊया. आपलं मेन इंग्रेडियंट्स म्हणजे मटकी ॲड करूया. मी उकडलेले बटाटे घालत आहे. माझ्या घरात बटाटे सर्वांना आवडतात. बटाटे ऑप्शनल आहे. नको असेल तर नाही घातले तरी चालतील. आपण मटकीची रस्सा भाजी करतोय म्हणून 1 वाटी पाणी घालते. तुम्हाला जर रस्सा भाजी जास्त पातळ व रस्सेदार हवी असेल तर तुम्ही 2 वाटी पाणी सुद्धा ॲड करू शकता. आता बारीक गॅसवर भाजीला छान उकळी येऊ द्या. त्यासाठी मी कढईवर 2 मिनिटांसाठी झाकण ठेवते आहे. मी त्यावर कोथिंबीर घालते आहे. अशा प्रकारे आपली भाजी छान तयार झाली आहे. पहा भाजी किती छान दिसते आहे ना? किती सुंदर उकळी सुद्धा आली आहे. भाजी सर्व करायला घेते आहे. त्याचबरोबर मी येथे गरम गरम चपाती सुद्धा बनवत आहे.